ए आई काय करते? अरे मी आज भाजणीच्या वड्या करते. कशा करतात सांगू का तुला? सांग की. हो, कांदा घेतला, बारीक चिरून कांदा घेतलाय. थांबा बघ हा दाखव. बघ, कांदा घेतला बारीक, त्याच्यामध्ये तिखट, गरम मसाला आणि ही आलं लसूणची पेस्ट टाकले, गूळ टाकलाय आणि थोडंसं जरा तेल टाकायचं. म्हणजे ती पानं, अळूची पानं असतात ना, ती मऊ होतात. असं तेल टाकायचं थोडंसं. मीठ टाकायचं. थोडंसं तिखट टाकते. तिखट होऊन जात का जरा. आणि हे कोकम. हे काय घेतलंय? भिजवून घेतलंय का? हा, कोकम पाण्यात भिजवून घ्यायची. आता हे याच्यामध्ये मिक्स करायचं. याच्यात पीठ घालायचं. कसलं पीठ आहे? हे भाजणीचं पीठ आहे. आपण बेसनच्या करतात की सगळीकडे? नाही, मी बेसनच्या नाही करत, भाजणीच्याच करते. असं का? मला बेसनच्या आवडत नाही, भाजणीच्या आवडत. असं आहे का? आता हे या पाण्यामध्ये भिजवायचं हे पीठ. कोकमचं पाणी टाकायचं याच्यात, म्हणजे अळूच्या पाण्यात खाज येते, ती खाज येत नाही. हे पीठ चपातीसारखं नाही म्हणायचं, कालवायचं. म्हणजे काय फरक असतो मळायचं आणि कालवायचं मध्ये? नाही तर मग ते चिकट चिकट होईल. हे त्याच्यावर काय घेतले होते माहितीये मी, हे असं बाहेर जातं ना, ह्याच्यावर कसं सपाट येतं. हे असं करायचं. तो होतात. अच्छा. मोदकासारखे हे पण होते. हे एवढं पाणी ठेवलं खाली वाफ यायसाठी. अंदाजाने ठेवायचं आणि हे असं ठेवायचं भांड. तर ह्याच्यामध्ये मग ह्यांची पण हाईट वरती झाली. ते उंचवट आहे ना त्याला भांड्यास. वाफ काढायचं, पण कमीत कमी 20 मिनिटं तरी लागतील.
पूर्ण शिजले नाहीत का नाही, अजून? शिजल्या नाही अजून. थोडंसं बदलत आलंय. हा जरासा रंग बदललाय हा. कोपऱ्या कोपऱ्यान. हा. हे असंच पण काय चांगले लागतात हं. एकदम नाजूक हाताने कापायच्या, नाही तर मग ते ताकद सगळं पण नाही लागत त्यात. हा, दाबल्यावर. ताकद नाही लावायची. ते धार लागली पाहिजे. हा. याला धार काय एवढी मऊ आहे ते. फक्त सपोर्टसाठी, फक्त सपोर्टसाठी पुढे जाऊन